आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपची परीक्षा पार पडली. ज्या विद्यार्थ्यांनी खूप घासला असेल ना, खूप, त्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा सोपी गेली आहे. कारण प्रश्नांची काठिण्य पातळी जर तुम्ही बघितली, प्रश्नांचा दर्जा जर तुम्ही बघितला, तर अनेक शिक्षक बांधवांना, त्यांना, काही पालकांना सुद्धा बऱ्यापैकी आयडिया आली असेल की स्कॉलरशिपची परीक्षा आता कोणत्या लेवलला जाते. कारण आता स्पर्धा वाढते, जसजसे विद्यार्थ्यांचं एनरोलमेंट वाढतंय. यावर्षी 10 लाख विद्यार्थ्यांनी ही 5वी 8वी स्कॉलरशिपची परीक्षा दिली आहे आणि 26 एप्रिल 26ला होणारी परीक्षा 10 ते 12 लाख विद्यार्थी देतील. संख्या वाढते तशी कॉम्पिटिशन वाढते आणि म्हणून या परीक्षेतील प्रश्नांची पातळी ही नक्कीच वाढलेली आहे. आज 5वीच्या पेपर क्रमांक 1 मराठीचे जे 25 प्रश्न आले, त्या 25 प्रश्नांची उत्तरं, संभाव्य उत्तरं आणि त्याचं अचूक असं विश्लेषण आपण आज पाहूया. त्या अगोदर आपल्या सर्वांना महत्वाची माहिती देतो की 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा 26 एप्रिलला होणार आहे आणि म्हणून आता मिशन 26 एप्रिल 26 एप्रिल 26 या मिशनसाठी आपण तयार आहात का? आपले विद्यार्थी तयार आहात का? मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आपल्यासाठी आहे आणि ऑनलाईन बॅचेस सध्या सुरू आहेत. 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी रात्री 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये दररोज लाईव्ह लेक्चर आहे. 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मीडियमची बॅच वेगळी आहे, मराठी मीडियमची बॅच वेगळी आहे. मराठी सेमीची बॅच सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये आहे 7वीची आणि इंग्लिश मीडियमची आहे सायंकाळी 5:45 ते 5:45 या वेळेमध्ये. एनिवे, कम टू द टॉपिक. आजचा प्रश्न फेब्रुवारी 2026 इयत्ता 5वी संच ए सेट मधले आपण पाहतोय आणि त्यातली पाहणार आहोत फक्त प्रथम भाषा, त्याचे 25 प्रश्न. चला या. काय होता पहिला प्रश्न? खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचं ठरवलं. आणि हायलाइट काय असते? तर हायलाइट असते काही क्षणचित्रे. हायलाइट असते काही क्षणचित्रे. पुढं खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काहीच किंमत नसते. पहा की एकीकडून नाही बोलायचं, पुन्हा दुसरीकडून नाही बोलायचं आणि ही म्हण आहे दुहेरी बोलाची आणि कवडी मोलाची. दुहेरी बोलाची आणि कवडी मोलाची. पुढचा प्रश्न. पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द, अचूक म्हणजे बरोबर समानार्थी शब्द निवडायचा होता. शब्द थोडे वेगळे दिले होते. यातलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 आंबू. बला पहिला उकार म्हणजे नीर, पय, सलील, जीवन म्हणजेच पाणी. या पुढं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव. यातलं उत्तर होतं माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट. नारायण सुर्याजी ठोसर म्हणजे संत रामदास. विनायक जनार्दन करंदीकर. त्यानंतर माणिक तात्या तळवळकर. उत्तर आपलं होतं पर्याय क्रमांक 3. प्राणी आणि त्यांची पिल्ल यांच्या अचूक जोड्या म्हणजे बरोबर जोड्या लावायच्या होत्या. म्हशीचं रेडकुये, गाढवाचं शिंगरुये, हत्तीचं पिल्लू, हरणाचं शावक किंवा पाडस आहे. उत्तर आहे अ च 3 आहे, ब च 4 आहे, क च 1 आहे, ड च 2 आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चला पुढे नेक्स्ट. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार. आता पहा कुणाला दिला पहिला भारतरत्न पुरस्कार? 3 व्यक्तींना दिला होता. 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालाचारी आणि डॉक्टर चंद्रकृष्ण असं एक व्यक्तिमत्व होतं. पहा अशा 3 व्यक्तींना मिळून भारतरत्न पुरस्कार दिला होता. यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या प्रश्नानुसार इथे. चला या पुढे नेक्स्ट. काय दिले? खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ आणि त्याचा पर्याय निवडा. बऱ्याच ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहेत पेपरमध्ये, बऱ्याच ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. आता इथं बघितलं तर 4 पर्यायापैकी 2 पर्यायच गायब आहेत, तरी आपण उत्तर काढू. अब्जावधी फुलामध्ये ते 1 अब्ज खुलून दिसत होते. अब्जावधी फुलामध्ये म्हणजे एक संख्या आली. अब्ज, अर्व, खर्व काय म्हणतो आपण ते. आता 1 अब्ज, अब्ज या शब्दाचा अर्थ कमळ असा होतो. फुलाच्या बाबतीत विचार केला तर कमळ असा अर्थ होतो आणि म्हणून याचं उत्तर येईल कमळ.
जर इथं कमळ हा पर्याय असेल तर, किंवा कमळाचा समानार्थी असेल तर ते उत्तर येईल. जरी पर्याय नसला तरी उत्तर निघतंय. चला या पुढं. खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द लावले. आपल्याला माहिती आहे वर्णानुक्रमे म्हटल्यावर आपण चांगलं शिकलेलो आहे. पहा, मी याच्यावर वर्णानुक्रमेवर खूप सराव घेतलेला आहे पोरांनो, तुमचा खूप सराव घेतलेला आहे. बरं, कसर, पहिला शब्द कसरच येणार, हा कासरा येणार नाही, हा कृत्रिम येणार नाही. मग इकडे या, हे दोन पर्याय उरले. ठीक आहे, पहिला कसरा आला, दुसरा कासरा आला, तिसरा काळजी आला आणि चौथा कृत्रिम आला. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे या, जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? जोड शब्द नसलेला पर्याय. आता बघा, दान धर्म जोड शब्द आहे, फौज फाटा जोड शब्द आहे, धनधान्य जोड शब्द आहे, हेळसांड म्हणजे दुर्लक्ष करणे, निष्काळजीपणा करणे, हा एकच शब्द आहे, हा कुठलाही जोड शब्द नाहीये. चला पुढे नेक्स्ट. अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तून एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. असं जेव्हा सामान्य किंवा मध्यमवर्गीय माणूस घर बांधतो, त्या घराला कुठलंही महागडं घर, राजवाडा, ऐसपैस असं काही म्हणलं जात नाही. त्याला म्हणलं जातं एक टुमदार घर बांधलं, एक टुमदार घर बांधलं. आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. ज्याने खूप घासले ना वर्षभर, त्याच पोरांचे प्रश्न होते भयानक. आणि म्हणून आता इथून पुढे 4थी 7वीला जी आपल्याला तयारी करायची, ती पालक शिक्षक मित्रांनी इकडे लक्ष द्या की खूप घासावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला योग्य दिशा आवश्यक आहे. फक्त अभ्यास करणाऱ्याची परीक्षा नाही, आता योग्य दिशेने अभ्यास करणाऱ्याची परीक्षा आहे. आणि म्हणून मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या राज्यातला एक ब्रँड आहे, या टॉपचं नाव आहे की जिथं शालेय स्पर्धा परीक्षांच्या तयारी करून घेतली जाते. या आता उतारा एक हे दिलेली आहे, पहा बातमी दिलेली आहे. पुणे तारीख 21, गिरीदर्शन या संस्थेने आयोजित केलेल्या किल्ले पर्यटन या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील बालभवन मधील 25 विद्यार्थी आले. कुठून आले? साताऱ्याच्या बालभवनवरून. कधी आलेत? तारीख 18 रोजी पुण्यात आले. दिनांक 18 गुरुवार दिनांक 18 पुण्यात आले. उपक्रमाची सुरुवात सज्जनगडापासून झाली. जवळच असलेल्या अजिंक्य तारा या किल्ल्याला भेट देऊन सर्वजण त्याच रात्री पुणे येथे मुक्कामी आले. पुढचे 3 दिवस त्यांनी तोरणा, राजगड, पुरंदर, सिंहगड अर्थात कोंढाणा या किल्ल्यांना भेटी दिल्या. पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे यांनी सर्व विद्यार्थी, 10 स्वयंसेवक आणि बालभवनचे सर्वेसर्वा श्रीरंग पाटील या सर्वांची यथोचित असं आदरातिथ्य केलं. या संपूर्ण उपक्रमाचा भार कुणावर घेतला? बालभवन या संस्थेने उचलला. उपक्रमाची सांगता सिंहगडावर झाली, म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर झाली. संध्याकाळी 5 वाजता करून ते सर्वजण तेथून साताऱ्याकडे रवाना झाले, अशी बातमी आहे. प्रश्न काय आले बघा याच्यावर. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? आता खरी गोम आहे या प्रश्नात. किती किल्ल्यांना भेटी दिल्या? उपक्रमाची सुरुवात सज्जनगडापासून झाली, हा पहिला किल्ला. जवळच असलेल्या अजिंक्य ताराला भेट दिली, हा दुसरा किल्ला. त्याच्यानंतर पहा कुठं आलेत, त्याच्यानंतर तोरण्याला भेट दिली, हा तिसरा किल्ला आहे. राजगडाला भेट दिली, चौथा किल्ला आहे. पुरंदरला भेट दिली, 5वा किल्ला आहे. सिंहगड अर्थात कोंढाणा हा एकच किल्ला आहे आणि म्हणून हा 6वा किल्ला आहे. इथं जर का तुम्ही 7वा पकडला असला तर तुम्ही फसले. आणि म्हणून उत्तर आहे 6, पर्याय क्रमांक 2, ऑप्शन नंबर 2. 6 किल्ल्यांना भेटी दिल्या आणि सांगता सुद्धा कुठं झाली? कोंढाणा म्हणजे सिंहगडावर झाली. पुढचा प्रश्न. वरील बातमीत उल्लेख झालेले श्री हे काय आहे? तर ते नामवंत उद्योगपती आहेत. प्रश्न तुटलाय, पहा अर्धाच प्रश्न आलेला आहे. हे पहा इकडं कोण होते? उपक्रमाची सांगता कोणत्याच दिवशी झाली असावी? आता गुरुवारी ते पुण्यात आले होते 18 तारखेला. त्याच्यानंतर 3 दिवस थांबलेत, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार. याचा अर्थ रविवारी संध्याकाळी 5 वाजता सांगता झाली. जरी इकडले 2 पर्याय नसले तरी उत्तर निघतंय रविवारी संध्याकाळी. ते काय काय प्रिंटिंग मिस्टेक आहे ते परीक्षा परिषद 100% त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते देणार आहे. पण आपण एक शिक्षक म्हणून किंवा आपण याच्यातले अभ्यासक म्हणून आपण त्याची उत्तर त्या ठिकाणी काढू. यापुढे कविता दिली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपल्याला. किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी. खोल नदीतून कपित पाणी, मत्स्य धावतो चहू बाजूंनी.
घारच अथवा फिरते गगनी हुबेहूब हे त्याच परी रवी कर रंजित मेघामधुनी स्वच्छ चांदण्यामध्ये पोहुनी घुम घुम नादे दिशा घुमवूनी प्रवास करी हे जगावरी पहा जाऊनी विमानातून एकदा प्रवास तर करा. वरतून काय काय दिसतं? अहो डोंगर दिसतात, नद्या दिसतात, समुद्र दिसतोय, काय दिसत नाही. पहा जाऊनी विमानातून दिसेल शोभा पूर्ववरुनी डोंगर राने ओहळ तटीनी आणि कुठे सागर लहरी. म्हणजे विमानातून फिरण्याची जी मौज मजा आहे ती आपल्याला या कवीने या ठिकाणी कवितेमध्ये सांगितलेली दिसते. पण प्रश्न काय मजा करतात ती बघू. विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही असं विचारलं. काय दिसणार नाही? अहो डोंगर दिसतोय, समुद्राच्या लाटा सुद्धा दिसतात, नदी म्हणजे तटीनी सुद्धा दिसते. काय दिसणार नाही? तर वरून दिसणार नाही. हा वरून दिसन पण वरून नाही दिसत. कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? विमान पांढऱ्या शुभ्र ढगांमधून प्रवास करतय. विमान दिसतात, दिशा घुमघुम आवाज करू लागतात. दिशा आवाज करते का विमान रे? या इकडं. किती मौज दिशे ही पहा तरी हे विमान फिरते अधांतरी खोल नदीतून कपित पाणी मत्स्य धावतो चहू बाजूनी घारच अथवा फिरते गगनी हुबेहूब हे त्याच परी रविकर रंजित मेघामधुनी स्वच्छ चांदण्यामध्ये पोहुनी घुम घुम नादे दिशा घुमवूनी प्रवास करी हे जगावरी. हे जगावरी म्हणजे कोण? विमान. विमान आवाज करते, दिशा आवाज करतच नाहीयेत आणि म्हणून हे चुकीचं आहे. विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळात चहू बाजूंना विहारते. विमान गगनात विहार करणाऱ्या घारीप्रमाणे फिरते. एकदम बरोबर आहे. विधान वर्णनाशी जुळणार नाही. पर्याय क्रमांक 2. कोणत्या शब्दाचा समानार्थ शब्द कवितेत आलेला आहे पहा. एक कवितेमध्ये शब्द आलेला आहे पहा, शोभा नावाचा. दिसेल शोभा अपूर्व वरुणी. आणि शोभा म्हणजे सौंदर्य. शोभा म्हणजे सौंदर्य. हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. या पुढं सोनालीने आपल्या परसबागेत सोनटाका जाई मोगरा पारिजात या फुलांचे कारंजे देखील बसवले. बघा बरं का आता. आणि वरील वाक्यात नामांची संख्या पर्याय चालेल नाहीत पण तरी सांगतो. सोनाली नामे, बाग नामे, सोनटक्का नामे, जाई नामे, मोगरा नामे, पारिजात नामे, फूल नामे आणि कारंजा सुद्धा नामे. मग 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नाम आलेले आहेत पण पर्याय नाहीत. नसू द्या, काय हरकत नाही. या पुढं अशुद्ध शब्द कोणता? हा अलगद आपण असा लिहित नाही, हा अलगद आपण लिहितो. अलगद हा अशुद्ध आहे. नियमित बरोबर आहे, तीक्ष्ण बरोबर आहे, हा आकार बरोबर आहे. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. बुलबुल पक्षाचा सुरेल ताना म्हणजे त्याचं थोडक्यात गायन, त्याचं गाणं, त्याचा आवाज करणं, त्याचा सुरेल असा आवाज करणं. तर तो ताना म्हणतो आपण. तो ताना म्हणून पुरलिंगी आहे. तो ताना पुरलिंगी आहे. बरं, पुढील वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा. पहा, काळाचा सुद्धा प्रश्न फिरकी केलाय. पहा ना तुम्ही, काळ किती सोपा टॉपिक आहे पण याचा सुद्धा प्रश्न आता एकदम तुम्हाला फिरवलेला आहे. बघा, विकेट घ्यायचाच प्रश्न आहे. राही पळत जाऊन गाडी पकडेल. पकडेल म्हणजे भविष्यात, हा भविष्य काळ आहे. मग 4 वाक्यांकडे या. अभिज्ञाचे नृत्य कौशल्य पाहून लोक थक्क झाले. हा भूतकाळ आहे. हा कोणता काळ आहे? भूतकाळ आहे. सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते. वर्तमान काळ आहे. गौतमच्या मनात खूप शंका होत्या. भूतकाळ आहे. सोहम चहा घेणार आहे. कधी? भविष्यात. आणि म्हणून काय दिलं? काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. चला पुढे नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 21. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. या दीनदुबळ्यांच्या मध्ये थोडं डॅश पाहिजे, म्हणजेच हे संयोग चिन्ह पाहिजे. खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडणार आहेत? गावात पोलीस आले ही बातमी कशी पसरली? अहो, दौंडी पिटवल्यासारखी पसरली. दौंडी पिटवल्यासारखी. चला पुढं. पहा, एक संवाद आलेला आहे.
चानी तुझे चित्र दाखव ना. हे बघ विनय, वा, रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचे खूप सुंदर चित्र काढलेस तू चानी. तुझे चित्र पण छान आहे की विनय. पुरे झालं माझं कौतुक संचित. चला आता हॉलमध्ये जाऊ. अरे मुलांनो, कुठे निघालात आता? सर, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचं प्रदर्शन भरणार आहे ना. हो कल्पित, मग त्याला अजून वेळ आहे. पण सर, मग चित्र कधी मांडू आम्ही? आज हॉलची स्वच्छता होईल अनिल, मग उद्या चित्र मांडू. आम्ही करू का सर स्वच्छता? या अस्मिताला तर भारी आवड आहे स्वच्छतेची. अनिल, तिला चिडवू नकोस. स्वच्छता दिनासाठी तू सुद्धा स्वच्छता दूत म्हणून काम करणार आहेस. खरंच की सर. आणि पर्यावरण दिनाला बागेची पण स्वच्छता केली होती मी. चला आता सगळे, तासाभरात उन्ह डोक्यावर येतील. हो सर, असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेने निघाले. आता बघू आपण या संवादात काय प्रश्न विचारलेत. प्रश्न पहिला विचारलाय, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग नोंदवला? आपण जर व्यक्ती बघितल्या तर दिसते पा, ही पा एक चानी दिसते. चानी आहे, विनय आहे. त्याच्यानंतर कोण दिसतंय बरं? त्यानंतर हा संचित दिसतोय. त्याच्यानंतर हा कल्पित दिसतोय. कल्पित नंतर सर दिसतायत. सरांनंतर कोण दिसतंय? ही अस्मिता दिसते. हा अनिल दिसतोय. ठीक आहे, एवढे दिसत आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 जण दिसत आहेत. पर्याय क्रमांक 2. चला पुढे नेक्स्ट. काय प्रश्न आहे पहा. चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? पूर्वसंध्येला भरणार आहे. पूर्वसंध्येला म्हणजे 14 तारखेला. पूर्वसंध्येला म्हणजे 14 तारखेला. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. हा रस्ता स्वच्छ करणारे चित्र होतं पहा. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली का? नाही. चित्रकला स्पर्धा भरणारच नव्हती. काय भरणार होतं ते काय होतं पहा, चित्रांचं प्रदर्शन भरणार होतं. चित्रकला स्पर्धा थोडीच होती ती, चित्रांचं प्रदर्शन भरणार होतं. ठीक आहे, मग आता ह्या संवादामधला जुळणार, या संवादाशी जुळणारं विधान काय? संवाद घडला ती वेळ 11 वाजताची होती. तुम्हाला विधान दाखवतो पहा काय. चला आता सगळे, तासाभरात उन्ह डोक्यावर येतील. 12 वाजता उन्ह डोक्यावर येतात. दुपारची वेळ असते आणि म्हणून उत्तर निघत आहे आपलं पर्याय क्रमांक 2, ऑप्शन नंबर 2. चला, अशा पद्धतीने हे 25 प्रश्न आपले मराठीचे होते. ही संभाव्य उत्तर आहेत. इकडे तिकडे एखादं होईल बी, काय सांगता येत नाही. फायनल आन्सर की 2 दिवसामध्ये येणारच आहे. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपची तयारी जोरदार सुरू करावं लागणार आहे. 26 एप्रिलला परीक्षा आहे. बॅच आपली चालू आहे. संध्याकाळी 4थीची 7:30 ते 8:30 पालकांच्या अगदी सुपरविजन खाली खूप छान बॅच चालू आहे. लाईव्ह लेक्चर आहेत सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी 7:30 ते 8:30 आणि रविवारी प्रॅक्टिससाठी स्वतंत्र पेपर मिळतो. 7वी साठी सुद्धा मराठी माध्यमाची वेगळी बॅच आणि इंग्लिश मीडियमची वेगळी बॅच आहे. संपर्क करा. आपल्यासाठी संपर्क क्रमांक देतो. पहिला नंबर घ्या 90 21 10 10 29. दुसरा नंबर 73 50 54 75 81. धन्यवाद. थँक्यू.